विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, काल चेंबूरमध्ये एक झाड कोसळलं आणि एका विद्यार्थ्याचा, शालेय विद्यार्थ्याचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्याचा हकनाक बळी गेलेला आहे. पण प्रशासनाला यासाठी दोषी मानलं जात आहे आणि कारवाई अद्यापही कुणावर झालेली नाहीये. आज ज्यावेळी हाऊसमध्ये हा प्रश्न उपस्थित केला त्यावेळी महायुतीचे कुठलेही नेते उपस्थित नव्हते, अशी तक्रार विरोधक करतायत. काय म्हणाल? महायुती सरकारनं आपल्या संवेदना हरवलेल्या आहेत. ते आपल्या बहुमतामध्ये एवढे मशगूल आहेत की आता कशाचीच पर्वा किंवा चिंता करायची गरज नाही, अशा आविर्भावामध्ये हे सरकार आहे. एका मुलाचा मृत्यू मुंबईमध्ये होतो आणि मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्याच्या अगोदर जी कामं करायला हवी होती ती कदाचित केली नाहीत. म्हणून आज शाळेतून निघालेला मुलगा घरी पोचला नाही, झाड कोसळून त्याचा मृत्यू झाला. आज त्या कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलंय आणि त्या मुलाची आई यांना एवढ्या वेदना झालेल्या आहेत की त्या म्हणजे अशा स्थितीमध्ये आहेत की माझ्या मुलाची मी वाट पाहत होते आणि तो आता येईल तेव्हा येईल. आणि ही बातमी जेव्हा त्यांना लक्षात आली तेव्हा त्या धक्क्यातनं अजूनही त्या सावरलेल्या नाही आहेत. त्यांची सुद्धा ही मागणी आहे की माझ्या मुलाचा काय दोष होता, आणि मग ज्या व्यवस्था आणि ज्याची निगा ज्या यंत्रणेकडे आहे त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही आणि म्हणून माझ्या मुलाला जीव गमवावा लागला, मला माझा मुलगा गमवावा लागला, अशी साधारणतः त्यांची भावना झालेली आहे. म्हणून आम्ही देखील ही सरकारकडे मागणी केलेली आहे की समजा एखाद्या क्षेत्रामध्ये ज्यांच्याकडे ही जबाबदारी आहे त्यांनी जर जबाबदारी वेळेत ती निभावली नाही, म्हणून एखाद्याचा जर निष्पाप मृत्यू होणार असेल तर त्याच्यावर गुन्हा नोंदवला पाहिजे, सदोष मनुष्य वधाचा, आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आपण पाहतोय ऑपरेशन टायगर राबवलं जात आहे. सचिन अहिर पण आता शिवसेनेत गेलेत, शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेत. बरीच टीका टिप्पणी त्यांच्यावर पण होते. याला धरून आदित्य ठाकरे टीका करतायत. आदित्य ठाकरे म्हणतात हे ऑपरेशन टायगर नाही, ऑपरेशन फडणवीस आहे. विरोधकांची नेमकी या सगळ्या संदर्भातली भूमिका काय? ज्या पद्धतीनं आमदार खासदार, मला असं वाटतं की फोडाफोडीच्या राजकारणाला आता महाराष्ट्र आणि भारत सुद्धा कंटाळलेला आहे. लोकशाहीची चेष्टा सुरू आहे. निवडणुकांमध्ये मतदार आमदार खासदार नगरसेवक निवडून देतात आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला पळवून नेता. मग त्या लोकशाहीवर तुमचा विश्वासच नाही, त्या मतदारांच्या अधिकारावर तुम्ही गदा आणताय. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो काही विचार अलीकडं सत्ताधाऱ्यांनी बाळगलाय तो धोकादायक आहे. तो लोकशाहीला काळीमा फासणार आहे आणि लोकशाही यामुळं सक्षम होणार नाही, ती अधिक खिळखिळी होत राहील. आणि म्हणून मला असं वाटतं की बहुमत सरकारकडे आहे आणि म्हणून समोर पक्षच कुठला राहू नये अशी जर त्यांची भावना असेल तर मग ही हुकुमशाही आहे. याला लोकशाही कसं म्हणायचं? काळ होता काँग्रेसचा, ज्यावेळी काँग्रेसी कार्यकर्ता 40 वर्ष जरी काम केलं तरी पण पक्ष सोडून जात नव्हता. मात्र आता तशी परिस्थिती राहिली नाहीये. पक्षनिष्ठा, एकनिष्ठ, पक्षाशी एकनिष्ठ राहणं हे राहिलं नाहीये. याला नेमकं कारण काय? नाही, कोणीही कुठला पक्ष सोडून जात नाही, पण त्याच्या मागे लागणं, त्याला प्रवृत्त करणं, त्याला आमिष दाखवणं किंबहुना त्याच्यावर दडपण आणणं, या सगळ्या प्रकारामुळे सगळं घडतंय. म्हणजे हे याची कल्पना आपल्याला देखील आहे. अनेक बाबतीमध्ये अशा म्हणजे परिस्थितीला सामोरं जावं लागलंय. त्यामुळं मला असं वाटतं की याला एखादा नगरसेवक, आमदार, खासदार हा पक्ष सोडून चाललाय मग तोच त्याला जबाबदार आहे असं नाही. सत्ताधारी परिस्थिती अशी निर्माण करतायत की त्याला नाईलाजानं तो निर्णय घ्यावा लागतोय, हे आपण ओळखलं पाहिजे. उदाहरणार्थ, एखाद्या विधानसभा क्षेत्रामध्ये सरकार निधीच देणार नसेल का, कारण तो विधानसभेचा सदस्य विरोधी पक्षाचा आहे. मग ही लोकशाही नाही ना, ही संसदीय प्रणाली नाही. सरकार, विधिमंडळ इथं राजकीय अभिनिवेश हे बाजूला सारून तिथं कार्यरत असावं लागतं. मला असं वाटतं की हे कुठेतरी चुकतंय आणि शेवटी एखाद्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांचा लोकप्रतिनिधी निवडून नाही आला म्हणून त्या मतदारांवर अन्याय करायचा का?
मग तिथं लढाई समजा काँग्रेस विरुद्ध भाजप झाली आहे, तिथं भाजप निवडून आली तर निधी, काँग्रेस निवडून आला तर निधी नाही. हा जो काही विचार आहे, हा विचार मला असं वाटतं की भारताच्या लोकशाहीला भूषाणावं नाही आहे. पण जे फोडतायत, जे फुटतायत ते पण तर तितकेच दोषी आहेत. त्यांच्यासाठी तुम्ही काही सांगू इच्छिता? कारण बरेचसे आमदार आहेत ज्यांना ऑफर जात आहेत. मला असं वाटतं की म्हणजे एखाद्याने एखादा निर्णय घेतला तर तो का घेतला तर तेच सांगू शकतील की तो निर्णय का घेतला. पण वातावरण काय आहे हे सुद्धा त्याला कारणीभूत ठरतं. म्हणजे मला असं वाटतं की विचार आहे, पक्षाचं धोरण आहे किंवा पक्षाची तत्व आहेत, विचारधारा आहे, तर याच्याशी तडजोड न करणारे सुद्धा अनेक आहेत. पण याच्याशी तडजोड करणारे असे निर्णय घेतात. पण मला असं वाटतं की ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे. शेवटी सार्वजनिक जीवनामध्ये लोक हे पाहत असतात. पण लोकशाही तुम्ही म्हणताय की याने लोकशाही संपत चालली, मग लोकशाही वाचवण्यासाठी तुम्ही काय करणार विरोधक म्हणून? नाही, लोकशाही वाचवणं विरोधक कांदा जेवढं करता येतं ते तर आम्ही करूच, पण लोकशाही टिकवण्याचा अधिक जिम्मा हा सत्ताधाऱ्यांचा आहे, हे आपण विसरून नाही चालणार. ते त्यांची जबाबदारी मांडत नाही असं म्हणावं. अगदीच त्याच्यामुळेच ते सगळं घडतंय ना. आज देशात राज्यात पक्ष फुटत आहेत, लोक इकडून तिकडे जात आहेत, अनेक लोक न्यायालयातही गेलेत या सगळ्या प्रकरणाच्या विरोधामध्ये. त्यामुळं मला असं वाटतं की सरकार किंवा सत्ताधारी यांनी एखादं कृत्य केलं आणि समजा न्यायालयात जाण्याची वेळ जर येत असेल तर याचाच अर्थ असा आहे ना, ते कुठंतरी कायद्यानं झालेलं नाही किंवा कायद्याचं उल्लंघन होत आहे अशी भावना झाल्यामुळंच लोक न्यायालयात जातात. एक महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्हाला, या अधिवेशनामध्ये विरोधकांना त्यांचे मुद्दे मांडण्याची, त्यांची प्रश्न मांडण्याची संधी मिळते का? नाही, आम्ही तर आमचे मुद्दे आणि प्रश्न मांडतच आहोत. विरोधक म्हणून आम्हाला जी काही आयुधं आमच्याकडे उपलब्ध आहेत त्या आयुधांच्या मार्फत आम्ही आमचे मुद्दे, आमचे प्रश्न हे मांडतच आहोत. पण एक बाब मात्र नक्की आहे की सत्ताधाऱ्यांच्याकडनं या संसदीय कामकाजामध्ये त्यांचा सहभाग जेवढा असायला हवा तेवढा सहभाग त्यांचा आम्हाला दिसत नाही. आमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे अमित देशमुख यांनी. कॅमेरा पर्सन खंडुराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.